आज 31 डिसेंबर आहे आणि आम्ही हे केलं शेंगदाण्याचं बेसन. आणि त्याच्यानंतर मम्मी हा पावटा आहे का घेवडा आहे? हा, हे पावट्याचं सुकं कालवण केलंय. आज एकादशी आहे ना, त्याच्यामुळे आज वेगळं काही नाही केलंय. आणि द थिंग इज की आता याच्यानंतर आम्ही ते रोटरी क्लब टाईप मेळा टाईप असं काहीतरी असतं, तर ते आम्ही बघायला जाणार आहे, जे की आम्ही दरवर्षी बघायला जातो. पण दरवर्षी आम्ही तिथेच जेवायला जातो, पण तिकडे व्हेज अजिबात चांगलं मिळत नाही. सो आम्ही असं ठरवलं की घरातूनच खाऊन जावं आणि नंतर मग तिकडे असं 10 वाजता वगैरे 10 10:30ला वगैरे जायचं, की बाबा ते असं काउंटडाऊन वगैरे असतं ना, ते सगळं बघायला वगैरे जायचंय. सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि न्यू इयर माझ्यासोबत सगळ्यांनी एन्जॉय करा. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी तोंडाला अशी क्रीम लावून बसले होते, का तर ना माझ्या तोंडावर जागोजागी पिंपल आले आणि त्याच्यामुळे मला ही डॉक्टरांनी दिलेली क्रीम होती ती लावून बसले. पण आता मी धुते, कारण आता वाजलेत 10:30 आणि आम्हाला 10:30ला तिकडे जायला निघायचं होतं, म्हणजे त्या फंक्शनला. सो फंक्शनला म्हणजे ते जे काय मेळा काय जो काय भरलाय तो, आता मस्तपैकी पोटभर खाल्लंय तर खरं मी, पण तरीसुद्धा बाहेर गेलो. तुम्हाला तर माहिती आहे मला किती खाण्याचं वेळ आहे, त्या खाण्यामुळेच मी जाड झाली. सो आता मी पहिले हे वॉश करते, फेस वॉश करते, कपडे बदलते आणि मग जायला. सो मी आता रेडी झाली आहे. मी हा पिंक कलरचा प्लाझो सेट असतो ना, तो घातला आहे बघा. तो एक माझ्याकडे ब्लॅक कलरचा प्लाझो सेट आहे, मला आठवत असेल तर प्लीज मला कमेंट करा. मी मेकअपच्या व्हिडिओच्या आधीसुद्धा घातलेला, मेकअप पार्लरमध्ये जाताना जाऊन मेकअपचा एक मॉडेल बनलेले, त्याच्या आधी मी तो व्हिडिओ घातला, तो ड्रेस घातलेला तो, आणि हा ड्रेस सेमच आहे. सो आता रेडी झाली आहे, लाईट लिपस्टिक लावले कारण रात्रीच जायचं आहे. आणि सो आता चला निघते मी, बघा तुम्ही पुढे काय होतंय. पप्पा, मम्मी आणि मी, अर्थात आमच्यासोबत आमचा भाऊ कधीच नसतो. आमचा भाऊ म्हणजे माझा भाऊ, तो कधीच नसतो. आम्ही निघालो होतो, एक रोटरी क्लब म्हणून आहे. रोटरी क्लब म्हणजे असेच मेळे वगैरे भरतात, आता त्याचं नाव मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण मी, मम्मी, पप्पा आम्ही सगळे निघालो आणि मस्तपैकी आम्ही तिकडे एन्जॉय करणार होतो. आम्ही घरातून जेवून गेलो, मी सांगितल्याप्रमाणे. पप्पा आणि काका म्हणजे सुहाणीची फॅमिली आमच्यासोबत कुठेही जाताना असतेच. मागे सुहाणीची मम्मी होती, सुहाणीला व्हिडिओजमध्ये यायला आवडत नाही म्हणून मी तिला कधीही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. पण आम्ही येता येता इतकं लेट झालं होतं की तिकडे PNG म्हणजे पुना गाडगीळ ज्वेलर्स जे होतं ते तर लिटरली बंद झालं होतं. म्हणजे आम्हाला येता येता 11 वाजले होते. काकांनी आधीच म्हणजे सुहाणीच्या पप्पांनी ऑलरेडी तिकीट्स वगैरे काढून ठेवले होते आणि हे लोक बघा किती हळूहळू चालतात आणि मी त्याच्या आधीच म्हणजे शॉर्टकटने जरा आतमध्ये शिरले होते, कारण एवढं कोण चालत येईल. इथे जो मध्ये गॅप दिसतो ना, त्या गॅपमधूनच मी बाहेर आले होते. नंतर इकडे मेळा जो असतो तो तर मी बघतच होते. यांचे म्हणजे जे काही कुर्तीजचे कलेक्शन होते, कुर्तीज नव्हते ॲक्च्युली, हे ड्रेस पीस होते, पण ड्रेस पीसचे कलेक्शन खूप छान होते. त्यातला मला तो जो पिंकवाला दिसतोय तो खूप आवडला होता. आणि पुढे जसं गेले तसं काकांना आणि मला म्हणजे सुहाणीच्या पप्पांना आणि मला हा ड्रेस खूप आवडला. आम्ही त्याची प्राईस पण विचारली, पण 1200 रुपये पर पीस होता. बापरे, म्हटलं हे घ्यायचं कधी, शिवायचं कधी, त्यापेक्षा नकोच. इकडे मेकअपचे वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा होते. निम्मे दुकानं तर बघा बंद होत चालले होते. माझे पप्पा पुढे जात होते, त्यांना असं वाटत होतं काहीतरी खायला असेल. नंतर ते पुढे गेले आणि मम्मीसाठी त्यांनी एक मंगळसूत्र पाहिलं, पण अर्थात मम्मीला ते काही आवडलं नाही. कुठेही असं देवाला जाताना सोन्याचं घालण्यापेक्षा असं नकली वगैरे घालून गेलेलं बरं पडतं. आणि ते सुहाणीला सुद्धा खूप आवडलं, माझ्या मम्मीला सुद्धा खूप आवडलं. म्हणजे ते नाही आवडलं माझ्या मम्मीला, पप्पांनी घेतलेलं म्हणजे पप्पांनी दाखवलेलं नाही आवडलं, माझ्या मम्मीला दुसरं आवडलं. काका इकडे काकींसाठी आरसा बघत होते आणि काका बोलत होते की चल आपण हा आरसा घेऊ, कुठेही गेल्यावर बरं पडतो, असा छोटासा पॉकेटमध्ये इझिली ठेवायला आहे. इकडे बऱ्यापैकी वेगवेगळे किचन्स वगैरे सुद्धा होते, पण माझी मम्मी त्या मंगळसूत्रावरच अडकली होती आणि काकीला सुद्धा फायनली ते मंगळसूत्र खूप आवडलं. मी पुढे मार्केट हे जे होतं म्हणजे हा जो मेळा होता तो एक्सप्लोर करत बसले होते. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे कुर्तीज वगैरे होते, खूप छान आणि सुंदर होते. माईक वगैरे तर तुम्ही बघताय, पण आमच्या घरात ऑलरेडी एक माईक असल्यामुळे आम्हाला माईक म्हणजे ती साऊंड सिस्टीम जी आहे ती असल्यामुळे आम्हाला काहीही ते घेण्यात इंटरेस्ट नव्हता. तिकडे म्हणजे हे जे काकी आहेत, ह्या ज्या काकी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन्स वगैरे ते त्यांनी सेलिंगसाठी ठेवलं होतं. परत मीना खाकी पावडर वगैरे असं काय काय होतं. या दादांनी आम्हाला सांगितलं की 400 रुपयाला आम्ही तुम्हाला 2 कुर्ते देतो, आणि तिथे गेल्यावर आम्हाला डायरेक्ट बोलले की 400 रुपयाला 1 कुर्ता. म्हणजे विकण्याची किंमत आधी वेगळी सांगितली आणि नंतर वेगळी सांगितली आम्ही तिथे जवळ गेल्यावर. नंतर काय बाबा आम्ही म्हटलो की नको हे असं करायचं असेल तर नकोच, कारण विकण्यासाठी लोक काहीही सांगतात. पण नंतर गेल्यावर आम्हाला कळलं की तिथे प्राईस काहीतरी वेगळीच होती.
पुढे पुढे आम्ही जसं जात होतो तसंच आम्हाला आमची फॅमिली म्हणजे माझ्या आत्याची सून होती ती भेटली, त्यांची मुलं भेटली, नवनाथ दादा, युग, परत दैविक, वर्षाताई हे सगळं भेटलं. आणि नंतर मी माझ्या आवडीच्या सेक्शनमध्ये गेले, ते म्हणजे खाण्याचं सेक्शन. इथे खूप काय काय वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण वगैरे खायला होते, परत वेगवेगळ्या प्रकारचे लेंटिल्स असतात म्हणजे काही मोड आलेले कडधान्य वगैरे होते, ते पण काय काय होतं, खाकरे वगैरे काय नव्हतं असं नव्हतंच. आणि हे जे काही असतं दुधात वगैरे टाकून लहान मुलांना खायला केलॉग्स चॉकोज वगैरे. पण सगळ्यात जास्त मला आवडणारी डिश म्हणजे ही होती. एक मसाला असतो, त्या मसाल्याचं मला नाव माहित नाही, व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतात मसाले. तर ते असं ह्या भाज्या अशा कट केलेल्या असतात, त्या आपण मसाले फक्त घरी तळायला घ्यायचे असतात. ते मसाला त्या भाज्यांमध्ये टाकायचा, एकदम किंचित असं पाणी टाकायचं, ते असं सगळं मिक्स करायचं आणि तेलात असं तळायला टाकायचं. मी, सुहाणी, काका, काकी, माझे मम्मी, पप्पा. मम्मी नव्हती खात, ॲक्च्युली मम्मीचा उपवास होता, पण आम्ही सगळे खात होतो. खूप खूप छान लागतं, टेस्टी लागतं, ते मस्तपैकी गरम गरम तळत सुद्धा होते. नंतर मी आले माझ्या आवडीच्या ज्या म्हणजे खेळायच्या राईड्समध्ये असतात ना, तिथे मी आले. तिथे बघते तर काय, हे आकाश पाळणे वगैरे खूप काय काय होतं. पण मला आकाश पाळण्यात बसायला भीती वाटते, तरी सुद्धा मी बसले होते. पण मला अर्थात त्याचा व्हिडिओ घेता नाही आला, कारण मला इतकी भीती वाटते की मी व्हिडिओज घेणं शक्य नव्हतं. इकडे नेमकी कॅश पेमेंट कुठेच नव्हतं, सॉरी ऑनलाईन पेमेंट कुठेच नव्हतं. आम्ही कॅश पेमेंटसाठी सगळीकडे शोधत होतो. पण नंतर एक देवाच्या कृपेने एक काका भेटले, त्यांनी आम्हाला कॅश पैसे दिले, मी त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर केले. आणि नंतर मग काय, मी पाळण्यात बसायला गेले. मी इतकी ओढत होते, सुहाणीने माझा व्हिडिओ काढला, मी तिच्याकडून नंतर तर मागवून घेईल. नंतर आम्ही हे जे गाण्यांचं फंक्शन चालू होतं, खूप सुंदर ही गायिका गाणी गात होती. आम्ही खाण्याच्या म्हणजे सेक्शनला आज आम्ही गेलो, फक्त गेलो, बघितलं आणि आलो, कारण खाल्लं काहीच नाही. घरातून एकदम पोटभर खाऊन गेलो होतं. मला त्या आकाश पाळण्यात बसल्यामुळे असं मळमळ झाल्यासारखं झालं होतं, माझं असं डोकं गरगरत होतं. पण जाऊ द्या, काही नाही, मज्जा आली हो. हे सगळं करायला बघायला खूप मज्जा येते. कसं म्हणतात, मला ना आकाश पाळण्यात बसताना इतकी भीती वाटते, तरी सुद्धा मी काय म्हणते, डर के आगे जीत है, आणि म्हणून बसायचं. इकडे खूप सारं मोठं असं फंक्शन चालू होतं. खूप बायका माणसं, म्हणजे बायका माणसं असं काही नाही, सगळेच बसले होते, सगळ्यांच्या फॅमिलीजला घेऊन आले होते. मुंबई या शहरामध्ये ना हे सगळं मज्जा करायला खूप खूप जास्त मजा येते. बघा किती लोक, तुम्हाला असं वाटत असेल लोक खूप कमी आहेत, पण मी आता नंतर तुम्हाला पुढे बघा, सगळी लोक नाचतात. का तर न्यू इयर व्हायला फक्त आणि फक्त 10 सेकंड्स राहिले होते, आणि त्याच्यात न्यू इयर आता स्टार्ट होणार होतं. सगळे मस्त एन्जॉय करत होते. माझे मम्मी पप्पा मागे बसलेले होते. अर्थात मी तिकडे जवळ गेले नाही, का तर मला हा व्हिडिओ कॅप्चर करायचा होता. पण बघा ना किती असा मेळा भरलाय असं प्रॉपर. आणि फायनली 2026 आलं. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. सगळे खूप आनंदात होते, सगळे खूप खुश होते, सगळे नाचत बिचत होते. काय काय डान्स बिन्स या सगळ्यांचं काय काय चालू होतं, बापरे. पण मी डान्स केला नाही, कारण मी व्हिडिओ काढण्यामध्ये खूप मग्न होते. पण आपण आपल्या 2025ला बाय बाय करून 2026 मध्ये आपण एंटर केलं आहे. त्याच्यामुळे मला तरी सगळ्यात जास्त आनंद होतोय. सगळ्यांना 2026 भरभराटीचं जाओ, आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बघा, मी छोट्याशा चंद्राला छोटंसं कॅप्चर केलं. नंतर काय, मी घरी जायला निघाले. बापरे, माझा घसा बसलाय, आय एम सो सॉरी. नंतर व्हॉइस ओव्हर करताना त्रास होतोय. आणि ही जी छोटीशी कॅप होती, जी मला ऋतूच्या आजींनी गावावरून पाठवली होती. ऋतू, आता तुम्हाला सगळ्यांना ऋतू तर माहीत पडलीच असेल यार, तुम्ही सगळे तिला तेवढे तर नक्कीच ओळखता. ही कॅप घालून मी अशी बाहेर, कॅप म्हणजे आता याला कॅपच म्हणते, माझ्या मते तरी ही कॅपच आहे, पण याने अजिबात थंडी लागत नव्हती कानाला वगैरे. पप्पा आणि काका म्हणजे सुहाणीचे पप्पा आणि माझे पप्पा हे दोघं गप्पा मारत चालले होते पुढे. त्यांच्या काय काय वेगळ्या वेगळ्या गप्पा चालू होते, आणि मी ते मागून लपून लपून ऐकत होते. पण अर्थात मला खूप कंटाळा आला होता. झोप आली होती रात्रीचे 12:30 पावणे 1 वाजले होते. 12:30 की पावणे 1 असं काहीतरी झालं होतं. नंतर जे ते जास्त त्याच्या गाडीत बसून घरी जायला निघालं. पण न्यू इयर आलं ना असं भारी वाटतं, आणि बाहेर गेल्यावर तर जरा जास्तच भारी वाटतं. अर्थात माझ्या पप्पांना जास्त बरं नव्हतं, तरी सुद्धा मी जबरदस्ती करून घेऊन गेले होते. म्हटले चला ओ पप्पा, घरात बसून तरी काय करणार आहे. मग पप्पा आले, माझ्यासाठी आले बिचारे, त्यांना खूप कंटाळा आला होता. पण जाऊ द्या, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.